अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनमधून रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे। पायलटच्या मदतीने दादांचा घातपात झाल्याची शंका रोहित पवारांनी बोलून दाखवली आहे। एवढंच नाही तर विमानातील फ्युएलवरून सुद्धा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत। पाहूयात प्रेझेंटेशन मधून रोहित पवारांनी नेमके मोठे कोणकोणते दावे केलेत। फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय, मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा। मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती, आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं का। आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा VSR चालू आहे का, प्रश्न आहेत ना। आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे VSRच्या मालकांच्या निगडीत आहेत। VSR कंपनीच्याकडून जे काही दुर्लक्ष झालं असेल, पायलट कडून दुर्लक्ष झालं असेल, ते CBIच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विमानातील अधिकच्या फ्युएल टँकवरून त्यांनी खळबळजनक दावे केलेत। एवढेच नव्हे तर पायलटच्या मदतीनं अजितदादांचा घातपात झाला असावा असाही आरोप रोहित पवारांनी केलाय। अजित पवारांच्या निधनानंतर सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकतीये। त्यातच रोहित पवारांनीही दादांच्या विमान अपघातावर शंका घेतली आहे। 12 तारखेनंतर आज पुन्हा एकदा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रोहित पवारांनी विमान अपघाताबाबत धक्कादायक दावे केले। हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल। पण एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय, आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा। अजित पवारांच्या विमानातील पायलट सुमित कपूर यांच्या संदर्भातही रोहित पवारांनी काही मोठे दावे केले। सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती, तसंच त्यांना दारू पिण्याचीही सवय होती असा आरोप रोहित पवारांनी पायलट सुमित कपूर यांच्यावर केला आहे। मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती, आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं, आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे। आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे, आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे। हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे। रोहित पवारांनी फक्त पायलट सुमित कपूर यांच्यावरच नाही तर VSR कंपनी आणि सत्ताधाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केले। सत्तेमधल्या अनेक लोकांचा VSR कंपनीच्या मालकासोबत व्यवसाय असल्याचा आरोप त्यांनी केला। रोहित पवारांनंतर प्रफुल्ल पटेलांनी देखील VSR कंपनीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलंय। या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर। का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे का? दादांचा अपघात झाल्यापासून का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुद्धा मंत्री VSRली प्रवास करतायत का? का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा VSR चालू आहे का, प्रश्न आहेत ना। आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे VSRच्या मालकांच्या निगडीत आहेत। काही लोकांचे व्यवसाय आहेत। हैदराबादचा एक कुठला तरी मोठा व्यावसायिक आहे, तो कोणाच्या जवळ आहे याच्या खोलात सुद्धा मी जात नाही। त्याची 2 विमानं आहेत आणि दोन्ही विमानं VSRच्या नावाली आहेत। VSR कंपनीच्याकडून जे काही दुर्लक्ष झालं असेल, पायलट कडून दुर्लक्ष झालं असेल, ते CBIच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल। आणि एक तर नक्की आहे की जे काय झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे, आणि त्यांची हे चूक असेल। आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे। अपघातग्रस्त विमानाच्या रजिस्ट्रेशनवरही रोहित पवारांकडनं संशय व्यक्त केलाय।
लेअरजेट विमानाचं देशात रजिस्ट्रेशन होत नसल्याचा दावा त्यांनी केला. व्हीव्हीआयपी व्यक्तींना जाणीवपूर्वक खराब विमान दिलं जातंय असा आरोपही रोहित पवारांनी केला. तर विमानाचा CVR हा 2 तासांचा असताना या अपघातग्रस्त विमानाचा CVR केवळ अर्ध्या तासाचाच का असा सवालही रोहित पवारांनी केला. CVR फार चर्चेत आहे. CVR हे आहे ज्या दादांचं ऍक्सिडेंट झालेलं विमान. इथं तुम्ही बघितलं तर तो CVR जो त्याच्यामध्ये बसवलेला आहे, अमेरिकेचं हे मशीन आहे, त्या CVR मध्ये किती मिनिटं रजिस्टर होऊ शकतात आवाज? फक्त 30 मिनिटं. आणि DGCAचं सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट काय म्हणतात? 2 तास. जर मशीनमध्ये विमानात 30 मिनिटं होतं आणि DGCAचं रूल बुक म्हणतं 2 तास, मग हे विमान कसं रजिस्टर भारतामध्ये झालं? कार्लोस नावाचा जो माणूस आहे गृहस्थ, हा व्हेनेझुएलाचा आहे. इंटरनॅशनल त्याचं लायसन्स आहे, पण हा भारतामध्ये कसं तो त्याला VSRच्या माध्यमातून इथं उडवलं जातं? तर हा येतो एंटर करताना ॲज अ पॅसेंजर, आणि पॅसेंजर म्हणून आत आल्यानंतर विमानात बसल्यानंतर तो कॉकपिटमध्ये जायचा आणि कॉकपिटमध्ये जाऊन त्या ठिकाणी विमान उडवायचा. रोहित पवारांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमधनं धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. अपघातग्रस्त विमानाचा पायलट असो किंवा VSR कंपनीचा मालक यांच्याबाबतही त्यांनी धक्कादायक दावे केले. त्यामुळे रोहित पवारांच्या या प्रेझेंटेशन नंतर राज्य सरकार कोणती पावलं उचलणार, त्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात तपास केला जाणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.